नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. राजश्री शाहू महाराजांना बाजूला करणं आम्ही खपवून घेणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा. सासवडला आमदार संजय जगताप यांचा आभार मेळावा संपन्न. आणि शिवप्रताप दिन तिथीऐवजी तारखेनुसार करा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडलाय. या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. सिनेसृष्टीमधील दिग्गजांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली आहे. राज्यात आज महायुतीचं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तत्पूर्वी शपथविधी सोहळ्याच्या जाहिरात निमंत्रण पत्रकावरून राजश्री शाहू महाराजांचा फोटो वगळण्यात आलाय. यावरून कोल्हापुरात शाहू प्रेमींनी संताप व्यक्त केला असून संभाजीराजे छत्रपती यांनीही भाजपवर निशाणा साधलाय. राजश्री शाहू महाराजांना बाजूला करणं हे आम्ही खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत संभाजीराजेंनी भाजपने ही चूक दुरुस्त करावी असं आवाहन केलंय. अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या कानावर सुद्धा आलंय किंवा किंवा सकाळी मी पाहिलं सुद्धा की जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र जो घडलाय त्यामध्ये शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि शाहू महाराजांना बाजूला सोडून तुम्ही जी ऍड दिलेली आहे ही चालणार नाहीये आणि हे न पटणारी गोष्ट आहे. कारण का शाहू महाराजांचं महाराष्ट्र घडवण्यात किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आहे. म्हणून शाहू महाराजांना बाजूला ठेवायचं आणि इतर महापुरुषांचं नाव घ्यायचं हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्राला ह्या गोष्टी अशा चालणार नाहीत. आम्ही सुद्धा खपून ह्या गोष्टी घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी चूक दुरुस्त करावी अशी माझी सरकारला ही विनंती राहील. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर होणारा शिवप्रताप दिन हा तिथीऐवजी तारखेनुसार का केला जात नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमर गायकवाड यांनी प्रशासनाला केलाय. जर सरकार तारखेवर चालतंय, निवडणुका तारखेवर होतात, तर शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन तारखेवर का होत नाही? सातारचे कलेक्टर हे जाणीवपूर्वक शिवप्रताप दिन हा तारखेला न करता तिथीवर करतात असा आरोप करत गायकवाड यांनी आम्ही निवेदन देऊन तारखेनुसारच शिवप्रताप दिन साजरा करणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. मूर्खपणाच आहे, कारण याच्या आधी शिवजयंती 3 वेळा होत होते अरबाजभाई, तर बरोबर आहे. परंतु चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे आज 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होती. आता सगळे शिवजयंती साजरी करतात 19 फेब्रुवारी. तसाच शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन हा तारखेनुसार करावा. आमचं म्हणणे आहे की 10 नोव्हेंबर 1659ला शिवाजी राजांनी किल्ले प्रतापगडावर अफजल खान आणि त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलेला आहे. तो तारखेवर न करता तुम्ही प्रत्येक वर्षी तारीख बदलता. गेल्या वर्षी तारीख किती होती? 25 नोव्हेंबर. आज तारीख किती आहे उद्याची? 8 डिसेंबरला कलेक्टर करणार आहे. या सन्माननीय कलेक्टरला आम्ही गेल्या वर्षी पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की दादा, तुम्ही जर घटनाबाह्य कृती करत असाल तर ही देशाच्या घटनेबरोबर तुमची हे आहे, काय म्हणतो त्याला आपण, तर कलेक्टरने किंवा न्याला ते गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र दिलं होतं की तारखेनुसार तिथे शिवजयंती साजरा करावा. तिथीनुसार केल्यास आम्ही जनआंदोलन उभार करू. तरी सुद्धा सन्माननीय कलेक्टरांनी ऐकलं नाही. जितेंद्र हुड्डे आहे ते, आणि त्यांनी कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाला सरकारी पैसे म्हणजे आमचे पैसे खर्च झाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठीच लढू आणि विधानसभेचा पराभव पुसून टाकू असा विश्वास माजी आमदार संजय जगताप यांनी सासवड येथे आभार मेळाव्यादरम्यान व्यक्त केलाय. येणारी वर्षे तुमची असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम करणार आहे. पराभव झाला असला तरी जनतेने 1 लाखांहून अधिक मतदान करून भक्कम साथ दिलीय. त्यामुळे यापुढेही सामाजिक कामांच्या माध्यमातून जनतेची कामे करू असा विश्वास जगताप यांनी यावेळी व्यक्त केलाय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. मराठवाडा भागातील काही तरुण राज्यराणी एक्सप्रेसने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी निघाले होते. निफाड ते खरेवाडी दरम्यान अज्ञात 15 ते 16 चोरट्यांनी चाकू हल्ला करीत या प्रवाशांची लूटमार करून खेरवाडी रेल्वे स्थानकावरून चैन पुलिंग करत पळ काढला. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी नाशिकच्या खेरवाडी स्थानकावर रेल रोको आंदोलन केल्याने राज्यराणी आणि सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या खेरवाडी स्थानकात खोळंबल्या होत्या. सातारा जिल्ह्यामध्ये खासगी सावकाराकडून 146 तोळे सोनं हस्तगत करून सातारा आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा व्याज आकारून कर्जदारांना लाखो रुपयांना लुबाडलं असून याबाबत 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नमस्कार. आज एक महत्त्वाच्या डिटेक्शन आणि एक रिकव्हरी सातारा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत यांनी ही कारवाई केलेली आहे. त्या अनुषंगाने ही माहिती आज आपण या ठिकाणी आम्हाला देतोय. याच्यामध्ये सुरुवातीपासून मी थोडक्यात आपल्याला या गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगतो. 2018 ते 2023 ह्या दरम्यान ह्या 2 प्रकारचे 2 गुन्हे याच्यामध्ये घडलेले आहेत. जो पहिला गुन्हा आहे 704/2023 याच्यामध्ये एका व्यक्ती जो होता त्यांनी या संबंधित जो आरोपी आहे त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते व्यवसायासाठी. जो सुरुवातीला जे पैसे घेतले होते त्याची टोटल अमाऊंट आहे 1,92,00,000 आणि ह्या पैसे घेतल्यानंतर हा जो संबंधित आरोपी आहे, जो सावकार आहे, खाजगी सावकार आहे, यांनी ह्या व्यक्तीकडनं मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली केलेली आहे. याच्यामध्ये काही रक्कम हे सोन्याच्या स्वरूपात आणि काही रक्कम ही प्लॉटच्या स्वरूपात या व्यक्तीने स्वतः जवळ घेतलेली होती आरोपींनी. टोटल जी अमाऊंट होती याच्यामध्ये जी वसुली करण्यात आलेली आहे 3,77,500 रुपये एवढी अमाऊंट या संबंधित फिर्यादीकडनं ह्या आरोपीने खाजगी सावकारीने वसूल केली होती. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात चाकूने सपासप वार करून एका 33 वर्षीय महिलेचा खून करण्यात आलाय. सुनीता दादाराव शेंडे असं खून झालेल्या महिलेचं नाव असून ती इंदापूर तालुक्यातील शेंडे वस्ती निमगाव केतकी येथील रहिवासी होती. या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर रासकर याला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून निमगाव केतकी सराफवाडी रोडवर ही घटना घडली आहे.
गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरभिटोला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 33 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृत्यूला प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे हे जबाबदार असून त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतापलेल्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केली आहे. न्याय मिळेपर्यंत संबंधित महिलेचं शव आरोग्य केंद्रातून हलवणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने आरोग्य विभागाने तातडीने डॉक्टर बारसागडे यांची बदली केल्याने ग्रामस्थांनी उशिरा या महिलेवर अंत्यसंस्कार केलेत. भंडाऱ्याच्या किटाळी शिवारात मागील काही दिवसांपासून नागरिकांना पट्टेदार वाघाचं दर्शन होतंय. सायंकाळी वाघ रस्त्यालगत असल्याची बातमी पसरल्यानंतर वाघ बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत प्रचंड हुल्लडबाजी केली. यावेळी वाघाकडून नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्यानं उपस्थित पोलिसांनी बळाचा वापर करून नागरिकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केलाय. वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. धुळे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी हे ऑन ड्युटी मद्यप्राशन करत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून वाढल्या होत्या. याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी कार्यालयात जाऊन याबाबत पडताळणी केली असता अधिकारी विजय चाटी हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळून आलंय. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांना बोलावून चाटी यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलंय. कोणत्या याचे तुम्ही? केली नातेवाईक त्यांनी माझे कितीतरी काम केले. त्यांचा पीए जो असतो त्यांचं नाव नरेंद्र आहे. खूप मोठी आहे. दारू कोणी आणून दिली? ते आले होते आता. ते काय आपला कर्मचारी का? पाटील साहेबांनी आणून दिली. हा का? बरोबर. हो. त्यांनी नाही घेतली का? पाटील साहेब नाही, त्यांनी नाही घेतली. ते नाही घेत का? तुम्ही घेतली का? मी फक्त एक पॅकेट घरी जाताना घेतो. बरोबर. इतर वेळेस नाही घेत. नाही, कारण का आमच्या घरी चालत नाही. चालत नाही, अंड चालत नाही. अरे बापरे. आणि तुम्ही इकडे अंड देता? रायगड मधील खोपोली पाली रोडवर उमरे येथे नव्याने होत असलेल्या कंपनीची संरक्षण भिंत कोसळून 6 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. या घटनेची माहिती मिळताच वावोशी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या सहाय्याने ढिगाऱ्याची माती उकरून कामगारांना बाहेर काढलंय. नाशिकच्या मनमाड शहरातील विवेकानंद नगर भागातील शिक्षक कॉलनीत मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने 4 दुचाकी जाळल्याने परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11 ते 12च्या दरम्यान शिक्षक कॉलनीत लावलेल्या दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून गाड्या जाळण्यात आल्या असून अज्ञात व्यक्तीविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कोल्हापुरातील काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पानोरी जवळ भलं मोठं भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग शेती पिकात होऊन शेकडो एकर पिकांचं नुकसान झाले। गेल्या अनेक वर्षांपासून धरणाच्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर असताना आता डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची भरपाई मिळावी आणि कालव्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।